ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 3 सप्तशृंगी मंदिराजवळ खानदेश सन्मान प्रतिष्ठान आयोजित हळदी कुंकू समारंभ आणि महिलांसाठी होम मिनिस्टर व लकी ड्रॉ पैठणी कार्यक्रम पार पडला। माजी नगरसेवक राजू पाटील व समाजसेवक निखिल थोरात यांचे विशेष सहकार्य लाभले। सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सप्तशृंगी मंदिरात हार अर्पण करून व श्रीफळ वाढवून करण्यात आली। होम मिनिस्टर प्रस्तुत करते सूत्रसंचालक सुभाष पिंगळे व राजू पाटील यांचे महिलांनी औक्षण केले। कार्यक्रमाची सुरुवात करून महिलांसाठी सुभाष पिंगळे यांनी विविध स्पर्धा घेतल्या, ज्यामध्ये महिलांकरिता उखाणे, हसणे, सासू सुनेचे भांडण, तळ्यात मळ्यात, संगीत खुर्ची अशा अनेक मजेदार स्पर्धा घेण्यात आल्या। राजू पाटील, पूजा पाटील व इतर दाम्पत्य यांनी व्यासपीठावर डान्स करून महिलांची मने जिंकली। लहान मुलांसाठी देखील डान्स ठेवण्यात आला होता। कार्यक्रमात महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू देऊन आलेल्या सर्व खानदेशी महिलांना वाण वाटप केले। व्यासपीठावर अनेक मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। लकी ड्रॉच्या माध्यमातून 3 विजेता महिलांना पैठणी साडी मान्यवर महिलांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या। तसेच विविध स्पर्धेमध्ये विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष व बच्चे कंपनी उपस्थित होते। या प्रसंगी अध्यक्ष पंढरीनाथ माळी, उपाध्यक्ष जयेश मोरे, सचिव ज्ञानेश्वर पाटील, सहसचिव ज्ञानेश्वर माळी, खजिनदार वासुदेव महाजन, सहखजिनदार योगेश ठाकूर तसेच सर्व खानदेश कार्यकारिणी उपस्थित होते। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। प्रथम तर मकर संक्रांतीच्या सगळ्या माझ्या माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा। आणि खानदेश सन्मान प्रतिष्ठा याच्यातर्फे हा हळदी कुंकू कार्यक्रम ठेवण्यात आला आहे। त्यात आम्हाला सगळ्या भगिनींचा फार चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही भरपूर खेळ वगैरे ठेवले आहे आणि होम मिनिस्टर म्हणून पैठणीचा खेळ ठेवलेला होता। माझं नाव स्वाती रोहित महाजन, मी ऐरोली गावात राहते आणि आज खानदेश सन्मान प्रतिष्ठान यांच्या वतीने इथं खूप मोठं म्हणजे म्हणायला गेलं तर जे खानदेशी बायका आमच्या घरात असतात एरवी, ते आज सगळ्या प्रतिसाद देऊन बाहेर आलेत। म्हणजे उत्साह हा एक वेगळाच प्रकार असतो आणि तो आमचा आखाजी किंवा आता ह्या निमित्ताने बाहेर येतो। एरवी ह्या बायका घरात असतात, आनंद हे करू शकत नाही, पण आज त्या पद्धतीने आनंद झाले, पैठणीचा खेळ झाला, वेगवेगळे कार्यक्रम झाले, हास्य विनोद झाले आणि प्लस हळदी कुंकूही झालाय। त्याच्यासाठी मी राजूदादा यांचे खूप खूप आभारी आहे। आज आमचं खानदेश प्रतिष्ठानतर्फे हा हळदी कुंकू दरवर्षी करतो आम्ही, तर आम्ही बाहेर करतो, पण यावेळेस आम्हाला हा आमच्या सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाखाली त्यांच्या बाजूलाच हळदी कुंकू घ्यायचा असं सगळे कार्यकर्त्यांचे, म्हणून हा हळदी कुंकू आम्ही इथं घेतलेला आहे। आणि तुम्ही बघितलाच असेल महिलांचा परिषद, आम्ही महिलांकरता होम मिनिस्टर म्हणून सुभाष पिंगळे यांना आणलं। 3 पैठणी, बाकी विशेष बक्षीस माझे सगळे खानदेश मंडळाचे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, सदस्य असतील, निखिल थोरात असेल, वासू महाजन असेल, सगळे म्हणजे पदाधिकारी जेवढे आहेत त्यांनी ह्या कार्यक्रमाला सहकार्य केलं। तरी मी म्हणजे त्यांचा आभार नाही मानलं पाहिजे, कारण मी पण मंडळाचा सल्लागार म्हणूनच आहे। तरी अशीच मेहनत आम्ही आता आमचा खानदेश आखाजी जल्लोष कार्यक्रम होणार आहे 2 महिन्यांनी, तरी आम्ही दरवर्षी असे कार्यक्रम घेत राहतो। आज आमच्या खानदेश सन्मान प्रतिष्ठानतर्फे जो महिलांचा हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला
त्यात सेक्टर 3 ऐरोली गाव, सेक्टर 2 यातील महिलांचा उत्तम असा प्रतिसाद आज आम्हाला मिळालेला आहे आणि असाच आशीर्वाद, असाच प्रतिसाद आम्हाला त्यांच्याकडून मिळत जावो आणि येणाऱ्या काही 2 महिन्याच्या काळामध्ये ज्या मतदान येणाऱ्या निवडणुका येणार आहेत त्या निवडणुकीमध्ये आमचे जे सहकारी आहेत यांना त्यांनी सहकार्य करावं आणि त्यांना आपल्या वतीने त्यांना नवी महानगरपालिकेमध्ये पाठवावं या सगळ्यांच्या मंडळाच्या वतीने मी विनंती करेल त्यांना। खानदेश सन्मान प्रतिष्ठान मार्फत गेली 2 ते 3 वर्ष जे आमचे खानदेश बांधव एकत्र येत आहेत आणि मोठ्या संख्येने आमचा जो खानदेश भाग आहे तो नवी मुंबई विभागामध्ये पसरलेला आहे। पण बऱ्याच वर्षापासून मागील 10-15 वर्षापासून आमचे खानदेशी बांधव जे आहेत ते एकत्र म्हणजे येत नव्हते, तर मागील 2-3 वर्षापासून या मंडळामार्फत हे सगळे बरेचसे उत्सव आम्ही इथे साजरे करतोय। जसं पुढील 2 महिन्यामध्ये आम्ही इथे खानदेश जल्लोष आम्ही इथे साजरा करणार आहे। आज खानदेश अखाजी जल्लोष आम्ही साजरा करणार आहे। आज इथे महिलांसाठी श्री राजू पाटील असतील, आमचे खानदेश सन्मान प्रतिष्ठानचे आमचे नाना असतील, यांनी सगळ्यांनी इकडे हिराणीने सहभाग घेतला आणि महिलांचे विविध खेळ इकडे घेण्यात आले आणि पैठणीचा त्यांना पारितोषिक वगैरे देण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये सर्वांनी हिराणीने सहभाग घेतला, त्याबद्दल धन्यवाद।